खुशखबर खुशखबर खुशखबर. तर पहा, NHM अंतर्गत कर्मचारी ज्यांचे 10 वर्षे पूर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी ही खुशखबर आहे. तर सर्वांना खूप खूप अभिनंदन. शेवटी का होईना, वेळ का लागेना, पण NHM कर्मचारी आता परमनंट म्हणून या ठिकाणी म्हटले जाणार आहेत. त्यामुळं त्यांना परत एकदा खुशखबर आणि त्यांचं खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन. पहा, या ठिकाणी आज जे आहे एक नवीन पत्र आपण पाहणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. या ठिकाणी पहा, 31 तारखेचं पत्र आलेलं आहे. पत्राची तुम्ही तारीख पाहू शकता. 30 तारीख आहे. पहा, 30 जून 2026. ठीक आहे. आपण बऱ्याच जेव्हापासून आता आपल्याला हे माहिती आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तेव्हापासून जवळपास आपण ही जी माहिती ऐकत आलेलो आहे की NHM परमनंट करणार आहेत. बरेच 1-2 वर्ष झाले हे जे आहेत याविषयी चर्चा चालू आहे शासनामध्ये आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मध्ये की ही परमनंट करणार आहेत म्हणून खूप दिवस झाले परमनंट काही झालेलं नाही. तर पण आता याचं जे आहे हा मुद्दा जो आहे अधिवेशनामध्ये परत उठला होता आणि यामध्ये जे आहे आता फायनली या ठिकाणी यांना हे जे आहे नियमित करण्याबाबत जे आहे महाराष्ट्र शासनाचं जो नवीन एक पत्र आलेलं आहे 30 तारखेचं. पहा, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी 10 वर्ष, लक्षात असू द्या तुम्ही NHMमध्ये आता सध्या जॉब करताय पण तुम्ही जे आहे आत्ताच लागलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी नियमित होणार नाहीत. फक्त नियमित होणारे हे कर्मचारी 10 वर्ष प्लस ज्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये सेवा दिलेली आहे तेच हे नियमित होणार आहेत. मित्रांनो, सर्वात पहिला पॉईंट, झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता अधिसंख्य पदे निर्माण करून आवश्यक खर्चास मान्यता देण्याबाबत. आता बऱ्याच जणाला हा प्रश्न पडलेला आहे की यांना जर परमनंट केलं तर जे आहे DHSची भरती येईल का नाही. तर पहा, या ठिकाणी याचा आणि त्याचा काही संबंध नाही मित्रांनो. हे जे आहे पदे नवीन निर्माण करून या ठिकाणी ही परमनंट करणार आहेत आणि DHS जे आहेत ऑलरेडी त्याचं आपण जे आहे वॅकंट पदे किती आहेत ते पाहिलेलं आहे. त्यामुळं DHSच्या भरतीला या परमनंटमुळं काही प्रॉब्लेम होणार नाही, काही घाबरायची गरज नाही आहे. यांचे जे पदे आहेत हे नवीन तयार करून परमनंट त्या ठिकाणी त्यांना हे बसवणार आहेत. त्यामुळे ही त्यांना पण खुशखबर आहे त्यांच्यासाठी आणि DHS जे आहे त्यांच्यासाठी पण ही चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. यामध्ये पहा, काही अटी व शर्ती वगैरे दिले आहेत तर ते पण आपण पाहून घेणार आहे संपूर्ण. तर पहा, या ठिकाणी प्रस्तावनामध्ये काय सांगितलं आहे तो शॉर्टमध्ये आपण पाहून घेऊ. जे काही कर्मचारी आहेत ज्यांची 10 वर्षापेक्षा त्यापेक्षा जास्त सेवा झालेली आहे त्यांना जे आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी 13/3/2026 रोजी एक मंत्रिमंडळ बैठक झाली होती. त्यामध्ये शासन निर्णय काढला 14/3/2024 निर्गमित करण्यात आला होता. या संदर्भात दिनांक 4/11/2025 रोजीच्या मंत्रिमंडळाला मान्यता भेटली. त्यानंतर 14/3/2024 रोजी शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सलग 10 वर्ष, या ठिकाणी ही तारीख लक्षात असू द्या, ही तारीख खूप महत्त्वाची आहे. 14/3/2024 ह्या तारखेपाशी तुम्ही 10 वर्षाला पूर्ण होता का, 14/3/2024 रोजीच्या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सलग 10 वर्ष सेवा पूर्ण झाली असेल तर अशा कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून, आता सर्वांना बाकीच्यांना प्रश्न पडला असेल की आम्ही पण NHM कर्मचारी आहेत, आम्ही पण परमनंट होऊ का. तर पहा, या ठिकाणी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. एक वेळची बाब म्हणून या ठिकाणी परमनंट करण्याबाबत यांनी ही पॉईंट या ठिकाणी सांगितलेला आहे. तर ही एक वेळची स्पेशल बाब म्हणून या ठिकाणी परमनंट करण्याचा त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर पहा, हे बेसिक प्रस्तावनामध्ये ही माहिती होती. त्यामध्ये पहा, शासन निर्णयामध्ये तोच आहे की यामध्ये जेव्हा 25/7/2026 रोजीच्या मंत्रिमंडळ घेतलेल्या निर्णयास जे आहे अनुसरून खालीलप्रमाणे जे आहे काही मान्यता करण्यास येत आहे असं या ठिकाणी सांगितले. सर्वात अगोदर काही महत्त्वाचे पॉईंट येतं. हे पॉईंट काही शॉर्टमध्ये पाहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. पहा, या ठिकाणी व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो पण जे आहे संपूर्ण माहिती जर पाहायची असेल तर व्हिडिओ स्किप नका करू, आपण शॉर्टमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू. सर्वात अगोदर पहा, या ठिकाणी पहिला पॉईंट काय सांगतो, मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दिनांकास म्हणजे 25/6/2026 आता लेटेस्टमधली जी आता काही दिवसापूर्वी झाली. NHM अभियानांतर्गत तांत्रिक खंड वगळून म्हणजे जे त्या ठिकाणी नव्हते तो काळ वगळून, तांत्रिक खंड वगळून 10 वर्ष व त्याहून अधिक वर्ष कंत्राटी सेवा पूर्ण करणाऱ्या 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पद निर्माण करून त्यावर निर्मिती जे आहे नियुक्ती देण्यास कारवाईस मान्यता देण्यात येत आहे. आता ही तारीख आहे, ह्या तारखेवर ते फायनल डन झालेलं आहे. पदे किती असणार आहेत तर 15,010.
वेग आणि हे परत होईल का नाही हे फक्त एक वेळची विशेष बाब म्हणून होणार आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट काय सांगतो पहा, NHM अंतर्गत जे आहे तर कंत्राटी कर्मचाऱ्यांकरता ते सध्या कार्यरत असलेल्या कंत्राटी पदांची सध्या स्थितीत सार्वजनिक आरोग्य व ग्रामविकास विभागात उपलब्ध नियमित मंजूर पदांशी समकक्ष निश्चित करून संबंधित वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागानं वित्त विभागास प्रस्ताव सादर करून आवश्यक मान्यता घेण्यास मान्यता देण्यात येणार आहे. ठीक आहे. यामध्ये पहा, आपले जे आरोग्य विभागाचे जे पदे असतात त्यामध्ये काही पदे जे आहे आपले सार्वजनिक आरोग्य विभाग भरतं आणि काही पदं जे आहेत ग्रामविकास विभाग भरतं. त्यामुळं जे आहे दोघांचं मान्यता घेऊन त्यामध्ये कोणत्या श्रेणीमध्ये पदांच्या या ठिकाणी वेतन श्रेणीमध्ये बसलं पाहिजे वगैरे ते ठरवून या ठिकाणी फायनल केलं जाणार आहे. त्यानंतर जर कार्यरत कंत्राटी पदांसाठी समकक्षतेनुसार वेतन श्रेणी ठरवण्यासाठी या विभागात नियमित मंजूर पद उपलब्ध नसेल, आता त्या ठिकाणी त्या डिपार्टमेंटला जर पद नसेल तर इतर विभागातील तुलनात्मक समकक्ष पदांची तपासणी करावी आणि पदांसाठी समकक्ष वेतन श्रेणी निश्चित करण्यास मान्यता देण्यात यावी. त्या डिपार्टमेंटमध्ये जर त्या ठिकाणी नसेल तर इतर ठिकाणी त्या ठिकाणी पद निर्माण करून हे करण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आले. ही एक प्रकारची चांगली गोष्ट आहे. कारवाई करताना सदर कंत्राटी पदांची कामांचे स्वरूप जे आहे, जबाबदाऱ्या, मानधनाची रक्कम, त्यानंतर नियमित पदांचे सेवा प्रवेश नियम, शैक्षणिक व इतर आहारता कर्तव्य, जबाबदारी व बाबी लक्षात घेऊन कंत्राटी पदांची समकक्ष वेतन श्रेणी निश्चित करण्याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाने वित्त विभागास प्रस्ताव सादर करून आवश्यक मान्यता घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता या ठिकाणी ही सर्व प्रोसेस जे आहे हे प्रोसेस होऊन हे पूर्ण फायनल होणार आहे. यामध्ये आता कोणत्या स्तरामध्ये बसवलं जाईल, त्यानंतर कोणत्या त्यांना जबाबदाऱ्या, मानधन, रक्कम व त्यानंतर कोणते कोणते भत्ते असतील, त्यानंतर वेतन श्रेणी काय असेल, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी हे वित्त विभागामधून ठरवून घेण्यात येईल. त्यानंतर सदर वेतन श्रेणी निश्चित करताना समकक्ष पदांच्या 7व्या वेतन आयोगातील वेतन श्रेणीचा विचारण्यात घेण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे त्यांना 7व्या वेतन श्रेणीचा जो आहे पे स्केल त्याचा विचार करण्यात यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. मित्रांनो, याप्रमाणे कंत्राटी पदांशी समकक्ष ठरविण्यात आलेल्या पदांकरता विभागाने अधिसंख्य पद निर्माण करून संबंधित पात्र उमेदवारांना त्यावर नियुक्ती देण्याबाबत संबंधित विभागाशी कारवाई करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढं काय सांगितलेलं आहे, प्रस्तावित अधिसंख्य पदाकरता समकक्ष संवर्गाचे वेतन श्रेणीमधील निम्न स्तरावरील मूळ वेतन अनुदेय करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या ठिकाणी बरेच पॉईंट जे आहेत चांगल्या प्रमाणे पॉझिटिव्ह पॉईंट आहेत NHM कर्मचाऱ्यांसाठी. यामध्ये सर्व चांगले मोस्ट ऑफ द पॉईंट चांगले दिसायला लागले तर त्यांना. त्यानंतर प्रस्तावित अधिसंख्य पदाकरता कर्मचाऱ्यांचे सध्या तो घेत असलेला वेतन संरक्षित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर कर्मचाऱ्यांना निम्न स्तरावरील मूळ वेतनशिवाय महागाई भत्ता व प्रवास भत्ता लागू राहील. पहा या ठिकाणी हे जे आहे तर महागाई भत्ता आणि प्रवास भत्ता म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस जे आहेत ते पण या ठिकाणी परमनंटला जे भेटतात ते त्यांना लागू राहणार आहेत. त्यानंतर पहा निर्माण करण्यात येणाऱ्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन, त्यानंतर अश्वासित प्रगती योजना, सेवानिवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू राहणार नाही. या ठिकाणी पहा एक पॉईंट खूप महत्त्वाचा या ठिकाणी सांगितलेला आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे सध्यासाठी. निर्माण करण्यात येणाऱ्या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती म्हणजे प्रमोशन, त्यानंतर आश्वासित प्रगती योजना, त्यानंतर मग सेवानिवृत्ती किंवा कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू राहणार नाही. ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत ते त्यांना लागू राहणार नाही आहेत. त्यानंतर NHM योजनेअंतर्गत सध्या स्थितीत देय असलेल्या रजा अनुज्ञेय राहतील. जे आहेत ते रजा त्यांना राहतील, त्यामध्ये काही बदल होणार नाही आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी कमाल वयोमर्यादा, राजीनामा, आजारपण, मृत्यू इत्यादी कारणामुळे रिक्त झाल्यास ते पद व्यापगत होईल व अधिसंख्य पदावर नवीन नियुक्ती करता येणार नाही. या कर्मचाऱ्यांना पूर्वी केलेल्या कंत्राटी सेवा संदर्भात कोणतेही लाभ अनुज्ञेय राहणार नाहीत. या ठिकाणी एक पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर तो व्यक्ती जो XYZ जो कोणी आहे तो सध्या जॉब करतो आणि काही कालांतराने तो एक्सपायर झाला तर त्या पदावर दुसरा NHM कर्मचारी घेण्यात येणार नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे 2-3 पॉईंट थोडेसे चांगले नाही आहेत. पहा या ठिकाणी तो जर पद म्हणजे आता या ठिकाणी सरळ भाषेमध्ये आपल्याला असं समजून घ्यायचे की त्यांनी सांगितल्याप्रमाणे की फक्त एक वेळची बाब म्हणून त्यांनी जर ॲड करत असतील तर त्यांना जर क्लिअरली त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना या ठिकाणी दुसरे जे गोष्टी आहेत ते यांना दुसरे जे आहेत
नवीन ॲड होणार नाहीत पदे, म्हणजे फक्त ते एक वेळची बाब म्हणूनच या ठिकाणी पद भरतीमध्ये या होतील असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा या ठिकाणी सदर पदावरील कर्मचाऱ्यांना वारसांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती अनुज्ञेय नसेल, ही पण गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहे त्यांनी. त्यानंतर सदर अधिसंख्य पदनिर्मितीस म्हणजे त्यांना अनुकंप म्हणजे वडिलांच्या जागेवर वगैरे जे जॉब भेटते तशा प्रकारे. त्यानंतर पहा या ठिकाणी सदर अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत योजनेचा सध्यातेचे देय अनुज्ञेय राहील. ते आत्ताच पाहिलेलं आपण पॉईंट या ठिकाणी. त्यानंतर पहा असे 1-2 पॉईंट ते पण आहेत. एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी, अशा प्रकारे कंत्राटी नियमित करणा या ठिकाणी अशा प्रकारे कंत्राटीची नियुक्ती नियमित करणांची प्रकरणे उद्भवू नये म्हणून राष्ट्रीय आरोग्य अभियानात मनुष्यबळाची सेवा या केवळ बाह्य स्रोताद्वारे सेवा कराराने सर्व कॉन्ट्रॅक्ट घेण्यात यावेत. आता या ठिकाणी योजनेत अनुषंगाने बाह्य स्रोताद्वारे या सेवा उपलब्ध करून घेण्याबाबत काही अडचणी उद्भवल्यास असल्यास वित्त विभागाने मंजुरीबाबत कारवाई करावी. यानंतर NHM कर्मचारी परमनंटची डिमांड करू नये वगैरे. त्यानंतर अशा अडचणी येऊ नये म्हणून त्यांनी पुढं जे आहे सर्व्हिस डायरेक्टली जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरच बाह्य स्रोताद्वारेच भरून घ्यावी असं त्यांनी क्लिअरली बोललेलं आहे. म्हणजे भविष्यात NHM जर तुम्ही 10 वर्ष झाला तर तुम्हाला भविष्यामध्ये पुढं परमनंट होण्याचे या ठिकाणी चान्सेस नाही आहेत मित्रांनो. फक्त हे जे आहे एक वेळची विशेष बाब म्हणून या ठिकाणी यांना परमनंट करण्यात येणार आहे. त्यानंतर पहा काही 1-2 पॉईंट आहेत ते पण पाहून घेऊ आपण. यामध्ये पहा परत काय सांगितले, सदर कंत्राटी कर्मचारी कार्यरत असेपर्यंत सदर अधिसंख्य पद अस्तित्वात राहील. त्यानंतर ते आपोआप व्यापगत होईल. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अधिसंख्य पदावर सेवेची कमाल वयोमर्यादा इतकी निश्चित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने काही विशिष्ट पदाकरता सदर कमाल वयोमर्यादा संदर्भात बाबी उद्भवत असल्यास वित्त विभागाच्या सहमतीने याबाबत निर्णय घेण्यात यावा. तो पद जर त्या ठिकाणी व्याकण झाला त्यांच्या जागेहून तर त्या ठिकाणी दुसरा NHM कर्मचारी त्या ठिकाणी भरला जाणार नाही. तो पद तशाच प्रकारे राहील मित्रांनो. त्या ठिकाणी दुसरं NHMचा येणार नाही. जेवढे आता होता येतं एक वेळची बाब म्हणून तेच तेवढे होतील असे या ठिकाणी सांगण्यात येत आहे मित्रांनो. थोडीफार आपण माहिती ही पाहिलेली आहे जवळपास व्हिडिओमध्ये. जेवढी काही आपण 5 पेजेसचं PDF आहे कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. डिटेल स्वतः तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे. जे कोणी 10 वर्ष सेवा पूर्ण केलेलं आहे मित्रांनो त्यांना संपूर्ण माहिती कळणं गरजेचं आहे. व्यवस्थित मराठीमध्ये आहे, वाचून घ्या. आवडलं तर नक्कीच लाईक करायला पण विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.